अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्ही तारक मंत्राचा जप करता का? पण हा तारक मंत्र कुठे, कधी आणि नेमका कसा म्हणावा हे तुम्हाला माहीत नाही का? अनेक लोक तारक मंत्राचा जप करतात, पण योग्य पद्धत माहिती नसल्यामुळे त्यांना अपेक्षित जे फळ आहे ते मिळत नाही. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तारक मंत्राच्या सामर्थ्याबद्दल, त्याच्या फायद्यांबद्दल आणि तो जपण्याची सर्वात सोपी आणि प्रभावी पद्धत सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. म्हणून त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यामध्ये दिलेली माहिती तुमच्या जीवनामध्ये एक सकारात्मक बदल नक्कीच घडून आणेल. सर्वात आधी तारक मंत्र म्हणजे काय? तर तारक या शब्दाचा अर्थ आहे तारून नेणारा किंवा संकटातून वाचवणारा. जो मंत्र आपल्याला आपल्या जीवनातील अडचणींमधून, दुःखामधून, चिंतेतून आणि भवसागरातून पार होण्यास मदत करतो, त्याला तारक मंत्र असं म्हणतात. हा मंत्र केवळ शब्दांचा समूह नाही, तर त्यामध्ये ईश्वरी ऊर्जा आणि शक्तीचा वास असतो. आपल्या महाराष्ट्रामध्ये विशेषतः श्री स्वामी समर्थांच्या भक्तांसाठी निशंक होई रे म्हणा, निर्भय होई रे म्हणा, प्रचंड स्वामीबळ पाठीशी नित्य आहे रे म्हणा, हा मंत्र अत्यंत प्रिय आणि प्रभावी तारक मंत्र मानला जातो. तसेच भगवान श्रीरामांचा श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र देखील एक महाशक्तिशाली तारक मंत्रच आहे. श्री स्वामी समर्थ तारक मंत्र हा स्वामींच्या भक्तांसाठी एक अमृतवाणी आहे. हा मंत्र केवळ अडचणींमधून मार्ग काढत नाही, तर स्वामींचे अभयवचन देतो. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या मंत्राच्या जपानं स्वामींच्या कृपा आणि आशीर्वाद प्राप्त होतात, ज्यामुळे भक्तांच्या जीवनातील सर्व दुःख दूर होतात आणि त्याला निर्विघ्नपणे जीवन जगण्यास मदत मिळते. हा मंत्र सतत स्मरण केल्याने आत्मविश्वास वाढतो आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वामी आपल्या सोबत आहेत अशी दृढ श्रद्धा निर्माण होते. आता तारक मंत्र कधी म्हणावा? तर तारक मंत्राचा जप करण्यासाठी कोणतेही विशिष्ट बंधन नाही. हा मंत्र तुम्ही कोणत्याही वेळी, कोणत्याही परिस्थितीमध्ये जपू शकतात. तरीही काही वेळा जप केल्यास त्याचे अधिक चांगले परिणाम दिसून येतात. सकाळी लवकर उठून स्नान करून जप केल्यास मन अधिक शांत असतं. विशेषतः ब्रह्ममुहूर्तावर पहाटे एकाग्रता साधण्यास मदत होते. दिवसाच्या धावपळीनंतर संध्याकाळी दिवे लावण्याच्या वेळी जप केल्यास दिवसभरातील ताण कमी होतो. जेव्हा तुम्ही खूप अडचणीमध्ये असाल, घाबरलेले असाल, तेव्हा लगेच हा मंत्र म्हणायला सुरुवात करा. तुम्हाला निश्चितपणे दिलासा मिळेलच. दररोज किमान एक माळ जप करण्याचा नियम ठेवा. नियमितता अत्यंत महत्त्वाची आहे. आता हा तारक मंत्र म्हणावा कुठे? तर तारक मंत्र हा कुठेही जपता येतो. अगदी चालता चालता, फिरता फिरता, काम करताना, प्रवासामध्ये किंवा झोपण्यापूर्वी देखील तुम्ही याचे मानसिक उच्चारण करू शकता. पण जर तुम्हाला योग्य पद्धतीने आणि एकाग्रतेने जप करायचा असेल तर काही जागा अधिक प्रभावी ठरतात. आपल्या घरातील देवघरासमोर बसून जप करणं सर्वोत्तम आहे. ही जागा शांत आणि पवित्र असते. शिवाय जिथे तुम्हाला कोणतंही डिस्टर्बन्स नाही, कोणीही डिस्टर्ब करणार नाही अशी शांत जागा निवडा. त्यामुळे तुमची एकाग्रता वाढेल. मंदिरात देवाच्या सानिध्यामध्ये जप केल्यामुळे मन लवकर एकाग्र होतं. शिवाय निसर्गातील शांत वातावरणात देखील तुम्ही जप करू शकता. यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते. आता तारक मंत्र म्हणावा कसा? तर तारक मंत्राचा जप योग्य पद्धतीने केल्यास त्याचे अद्भुत परिणाम दिसून येतात. त्यासाठी काही सोप्या पण महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्या. जप करण्यासाठी शांत जागेत चटई किंवा आसन घालून बसावं. तुमची पाठ सरळ असावी, पण शरीर ताठ नसावं. शक्य असल्यास स्वच्छ धुतलेले वस्त्र परिधान करावेत. जप सुरू करण्यापूर्वी मनात तुमचा उद्देश स्पष्ट करावा. तुम्हाला कशासाठी जप करायचा आहे? मानसिक शांतीसाठी, संकट निवारणासाठी किंवा स्वामींच्या कृपेसाठी? हा योग्य इरादा असणं खूप महत्त्वाचं आहे. 11, 21, 108 किंवा 1001 अशा निश्चित जप संख्येनं जप करण्यासाठी तुळशीची किंवा रुद्राक्षांची माळ तुम्ही वापरू शकता. माळेचा वापर केल्याने मन एकाग्र राहण्यास मदत मिळते. मंत्राचे उच्चारण हे स्पष्ट आणि योग्य असावे.
घाईघाईने मंत्र म्हणू नये. प्रत्येक शब्द शांतपणे आणि योग्य लयामध्ये उच्चार करावा. पूर्ण लक्ष मंत्राच्या उच्चारणावर आणि त्यांच्या अर्थावर केंद्रित असावं. मन भरकटू नये यासाठी प्रयत्न करावेत. आता तुम्ही श्री स्वामी समर्थांचे तारक मंत्राचे विशेष तीर्थ सुद्धा बनवू शकता. एका तांब्याच्या पेल्यामध्ये स्वच्छ पाणी घ्यावं आणि त्यामध्ये तुळशीचं एक पान टाकावं. हा पेला स्वामी समर्थांच्या मूर्ती किंवा फोटोसमोर ठेवावा. शांत चित्तानं हात जोडून स्वामी समर्थांचा तारक मंत्र जप हा सुरू करावा. जप पूर्ण झाल्यावर पेल्यातील पाणी घरातील सर्व सदस्यांना तीर्थ म्हणून द्यावं. हे पाणी प्राशन केल्याने स्वामींची कृपा होते आणि अनेक अडचणी दूर होतात असं देखील सांगितलं जातं. आता जप करताना अनेक जण काही सामान्य चुका करतात. तर मंत्र जप करताना घाईघाईने किंवा चुकीच्या उच्चारण मंत्र म्हणू नका. त्यामुळे त्याचा पूर्ण फळ मिळत नाही. जपावर पूर्ण श्रद्धा ठेवा. मनात संशय ठेवल्यास त्याचे सकारात्मक परिणाम हे दिसत नाही. मन भरकटू देऊ नका. मोबाईल, टीव्ही किंवा इतर गोष्टींमुळे लक्ष विचलित होणार नाही याची काळजी घ्या. शक्यतो स्वच्छ आणि पवित्र वातावरणामध्ये जप करण्याचा प्रयत्न करा. जपामुळे कोणतेही चांगले फळ मिळाल्यास त्याचा अहंकार करू नका. तर स्वामींच्या कृपाने मिळाले आहे असं समजा. पण तारक मंत्राचा खरा अनुभव घेण्यासाठी त्याला फक्त एका विधीपुरता मर्यादित ठेवू नका. तर तो तुमच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनवा. दिवसाच्या प्रत्येक क्षणी कामात असताना मानसिक जप करण्याचा प्रयत्न करा. स्वामी सदैव माझ्याबरोबर आहेत या भावनेने जगा. जेव्हा तुम्ही पूर्ण श्रद्धेनं आणि भक्तीने तारक मंत्राचा जप करता तेव्हा तो केवळ शब्द राहत नाही, तर तुमच्यासाठी एक जीवनदायी शक्ती बनत असते. नक्कीच बनतो. आता या तारक मंत्राचे फायदे काय, तर हे जाणूनही तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. मनातील चिंता, भीती आणि नकारात्मक विचार या जपामुळे दूर होतात. मन शांत आणि स्थिर होतं. संकटांना सामोरं जाण्याची शक्ती मिळते आणि सकारात्मक ऊर्जा येते. श्रद्धेने जप केल्यास अनेक मनोकामना पूर्ण होतात अशी भक्तांची प्रचिती आहे. शारीरिक आणि मानसिक आजारांवर मात करण्यास मदत मिळते. काही साधकांसाठी हा मंत्र बहुसागर पार करून मोक्षाकडे घेऊन जाणारा मार्ग ठरतो. घरातील किंवा परिसरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मकतेचा संचार होतो. स्वामी समर्थ तारक मंत्राच्या जपानंतर तयार केलेले तीर्थ प्राशन केल्याने देखील अनेक शारीरिक आणि मानसिक व्याधींवर आराम मिळतो. तारक मंत्र हा केवळ शब्द नाही, तर ते साक्षात ईश्वरी चैतन्य आहे, जे तुम्हाला जीवनातील प्रत्येक वादळातून तारून नेते. या मंत्रावर विश्वास ठेवा. त्याचा नित्य नियमाने जप करा आणि स्वामींच्या असीम कृपेचा अनुभव नक्की घ्या. तुम्ही देखील तारक मंत्राचा जप करत असाल किंवा यापुढे सुरू करणार असाल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. या तारक मंत्राच्या जपाने तुम्हाला आलेले अनुभव शेअर करायला विसरू नका. अशाच प्रकारे सणावारात संबंधित व्रतवैकल्य असतील, उपासना असतील, पूजाविधी संबंधित आणखी काही माहिती जर तुम्हाला हवी असेल, त्याचबरोबर वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. शिवाय तुम्हाला आणखी कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा हा छोटासा प्रयत्न आहे, तेव्हा कमेंट नक्की करा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या श्री स्वामी समर्थ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भिवू नकोस, स्वामी सदैव पाठीशी आहेत.